तर पंढरपुरातील ही लक्षवेधी दृश्य आपण पाहतोय। नेत्रदीपक सोहळा आणि वैष्णवांचा मेळा आज पंढरीच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। लाखोंच्या संख्येने वारकरी सध्या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। पंढरी नगरीमध्ये सध्या उत्साह कसा आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जातोय। पंढरी नगरीत अभिराज उबाळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिराज, रामकृष्ण हरी, पंढरीच्या या इंद्रायणीच्या तीरावर सध्या वैष्णवांचा मेळा भरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वारकरी लाखोंच्या संख्येने आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेत। पंढरपूरमध्ये सध्या उल्हासमय वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत अपडेट एकंदरीतच आज आषाढी एकादशीचा महासोहळा साजरा होतोय आणि आपण आता चंद्रभागेच्या तीरावर आहोत। आपण पाहू शकतोय चंद्रभागेच्या या दोन्ही तीरावर लाखो वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। यात एक छोटासा अभंग आहे, चंद्रभागेतीरी जमले वारकरी, हे बोला विठ्ठल विठ्ठल श्री हरी, माझा सावळा उभा विटेवरी, वाणी अभंग दुमदुमली पंढरी। अत्यंत सुरेख असं वर्णन या अभंगामध्ये चंद्रभागा नदी असेल, विठुराया असेल आणि पंढरपूरचं केलेलं आहे। त्याचप्रमाणे ही गर्दी आपण बघू शकतोय। छोट्या मोठ्या दिंड्यांसह मानांच्या पालख्या देखील चंद्रभागा स्नान करून या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला निघालेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वेगवेगळे छोटे छोटे एक गटांनी भाविकांना विप्रदत्त घाट असेल, महाद्वार घाट असेल, इथून सोडलं जातं आणि भाविक चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन पुन्हा विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ते बाहेर पडत आहेत। आणि काही छोट्या दिंड्या आहेत, त्या दिंड्यांची नगर प्रदक्षिणा सुरू आहे, जी नगर प्रदक्षिणा वाळवंटातून देखील केली जाते। या वाळवंटातून ज्या संतांनी समतेचा संदेश दिला त्याच वाळवंटामध्ये हा आता वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। आपल्या शेतीची कामं उरकून, आपली पेरणी उरकून, शेतीची सर्व मशागत करून मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस झाल्याने रेकॉर्ड ब्रेक आषाढी यात्रा यावर्षी भरलेली आहे। जवळपास 18 ते 19 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे आणि शेकडो मैल पायपीट करत ज्यावेळेस पांडुरंगाचा भक्त चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करतो त्यावेळेस त्याचा पूर्ण थकवा, त्याचा क्षीण निघून जातो। मग तो त्याच्या शेतातल्या मशागतीमधील असो किंवा तो चालत ज्यावेळेस पायी दिंडीने पंढरपूरला येतो, सगळा क्षीण निघून जातो आणि ज्यावेळेस तो सावळ्या विठूचं दर्शन घेतो, त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतो, त्याच्यानंतर जो त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं ते शब्दामध्ये बांधून ठेवता येणार नाही। पंढरपूर मधला उत्साह आपण पाहतोय, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हा सगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यभरातल्या अनेक विठ्ठल मंदिरांमध्ये सध्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील वडाळा परिसरामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरात देखील सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रीग लावलेली आहे। माझ्या सहकारी भाग्यश्री पारनेरकर त्या ठिकाणी उपस्थित आहे, मी थेट त्यांच्याकडे जातो। भाग्यश्री, वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। रामकृष्ण हरी माऊली, आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा जमलाय। अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभरात मांदियाळी भक्तांची मांदियाळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतेय। मी आता मुंबईतल्या वडाळा इथल्या अतिशय प्राचीन 400 वर्षांचा इतिहास असलेल्या विठ्ठल मंदिरात आलेली आहे आणि आपण इथे बघतोय की इथे भक्तांची अगदी सकाळपासून मध्यरात्रीपासूनच गर्दी आहे। प्रति पंढरपूर असं या विठ्ठल मंदिराला म्हटलं जातं। याचं कारणही तसंच आहे, कारण संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्यानुसार इथे विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात आली होती। 400 वर्ष असा जुना इतिहास या मंदिराचा आहे। त्यामुळे आपण इथे बघतोय की दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुंबईच नाही तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा लाखो भक्त भाविक दिवसभरात या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। आपण इथे बघतोय एक वेगळा उत्साह या संपूर्ण वातावरणात आपल्याला पाहायला मिळतोय। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, अशी मनोअवस्था जी आहे ती इथे आपल्याला सगळ्यांची पाहायला मिळतेय। महिलांची संख्या आपण बघतोय, तरुणाई आहे, आबालवृद्ध असे सगळेच भक्त जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। आज दिवसभर या मंदिरात असंच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। महापूजा सुद्धा इथे होणार आहे। त्याचबरोबर आपण बघतोय मध्यरात्रीपासून इथे विठ्ठल भक्त जे आहेत ते विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहे। एकच आस या सगळ्यांच्या मनी आहे, ती म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं। आपण या परिसरात पाहिलं तर अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कुठलाही गडबड गोंधळ इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये।
गेल्या अनेक दिवसापासून आषाढी वारी, आषाढी एकादशीची वाट हे सगळेच विठ्ठल भक्त बघत असतात आणि अखेर आज तो दिवस आलेला आहे. आपण इथे बघतोय एक वेगळा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. याची देही याची डोळा असा अनुभवावा असा हा सगळा नयनरम्य सोहळा जो आहे तो मुंबईत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. वडाळ्यातलं हे जे विठ्ठल मंदिर आहे, अतिशय प्राचीन विठ्ठल मंदिर जे आहे ते भक्तांनी फुलून गेल्याचं आपण पाहतोय आणि इथे दिवसभरच भजन कीर्तन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा आहे आणि एक वेगळं उत्साहाचं चैतन्याचं वातावरण जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम. अगदी भाग्यश्री, चैतन्याचं वातावरण सध्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये पाहायला मिळते. तुर्तास आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.